पहाटेच्या 5 वाजताचं असं काहीसं दृश्य मी गॅलरीमधून पाहिलं आणि आवाज येत होता मंदिरातून. म्हटलं कसला आवाज येतोय आणि आज काय आहे ते तुम्हाला सांगतेच, तोपर्यंत एक छोटीशी क्लिप पाहून घ्या. आज मुलांना ब्रेकफास्टसाठी काय करायचं? तर ठरवलं, की आज आपण थोडासा मखना वगैरे आहे ना, तोच फ्राय करून देऊया आणि थोडं माझ्याकडे पोमोग्रेनेट पण होतं, तर ते पण त्यांना खायला द्यावं, असं काहीसं ठरलं. पण मुलांनी ते काही खाल्लंच नाही. त्यांना फक्त मखनाच आवडला, पोमोग्रेनेट मात्र काहीही खाल्ले नाही. ते शेवटी मलाच खावे लागले. दूध घ्यायला गेली, तर बाहेर भरपूर कुत्रे होते आणि सकाळी 7 वाजताचं असं काहीसं दृश्य अ, होतं, जेव्हा मी दूध आणायला गेली होती. तर दूध घेऊन आली आणि पहिल्यांदा गरमागरम चहा स्वतःसाठी मी घेतला आणि नंतर मी माझ्या कामाला लागली. तर पोमोग्रेनेट मुलांना खायला द्यायचे होते म्हणून ते मस्त सोलून वगैरे घेतले. पण त्यांनी त्यातला एकही घास खाल्ला नाही, फक्तच मखना खाल्ला. दुपारच्या जेवणात मी जी काही शिमला मिरची आणि चपाती होती तीच खाल्ली. रियांचं स्कूल सुटलं आणि त्याला फक्त बॅगच ठेवली घरामध्ये आणि तसंच आम्ही शॉपमध्ये गेलो. शॉपमध्ये गेलो म्हणजे रियानला पोलो घ्यायचीच असते. मम्माने सांगितलंय चॉकलेट घ्यायची नाही. हां, मग पोलो चालतंय. तर एक पोलो घेऊन तो मस्त खात घरी आम्ही आलो आणि तो मला दाखवत होता, की "मम्मा मला गुड एफर्टचा जो काही असतो ना, तो स्टिकर मिळालाय." का मिळालाय ते त्याला काही एवढं माहीत नव्हतं किंवा त्याला एवढं काही व्यवस्थित सांगता आलं नाही. पण ते खात आणि स्टिकर दाखवत, रमत-गमत आम्ही घरी आलो. त्यानंतर इव्हनिंगसाठी इशूला थोडा गाजरचा हलवा वगैरे बनवून ठेवला आणि संध्याकाळी माझी चहाची वेळ झाली. चहा वगैरे घेतला आणि रिवने जे काही माझा एक्स्ट्राची कामं वाढवून ठेवली ती करायला घेतली. तर हे ॲपल त्याने असे पसरून ठेवलेले होते, तर ते मी व्यवस्थित ठेवून दिले. त्याच्या डान्सचा टायमिंग झाला, तर त्याला सांगितलं होतं स्कूटर घेऊ नको, पण हट्ट खूप. तर स्कूटर घेऊन गेला आणि बऱ्यापैकी तो पडला पण आणि लागलं सुद्धा त्याला गुडघ्याला. इव्हनिंगच्या वेळेस मला बनवायची होती वांग्याची भाजी आणि चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलं आणि भाजीची इकडे तयारी सुरू केली. रिऊ झोपलेला होता, पण ईशानलाही मला डान्स क्लासवरून घेऊन यायचं होतं. अगरबत्ती, दिवा वगैरे लावला आणि नंतर मी ईशानला आणायला गेले. आज होती कार्तिक पौर्णिमा. म्हटलं चला मंदिरातही जाऊन यावं म्हणून ह्या गणेश मंदिरात जाऊन आले. तर असं छानसं पणत्या वगैरे लावून किंवा पूर्ण मंदिर आज सजवलं होतं. खूप छान असं रांगोळ्या वगैरे डेकोरेशन केलेलं होतं. आजचा हा मिनी व्लॉग मी येथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक